नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, टीका 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 हे योग्य असतं असं मला वाटत नाही. आणि मी जेव्हा टीका करतो तेव्हा माझा निदान स्वभाव असा आहे की आपण ज्याच्यावर टीका करतो त्याच्या आपण विश्लेषण केलं पाहिजे, अन्वेषण केलं पाहिजे, त्याच्या चुका दाखवल्या पाहिजे. पण अकारण त्याला टार्गेट केल्यासारखं त्याच्या विरोधातच बोललं पाहिजे असं बिलकुल नाही. विरोधात बोलताना सुद्धा त्याला सुधारण्याची आणि त्याला चुका सुधारण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून अगदी ज्यांच्या भूमिका, ज्यांचं राजकारण मला पटत नाही अशा लोकांच्या सुद्धा चुका होत असतील तर त्या थांबवल्या जाव्यात आणि त्यांनी त्या चुका सुधाराव्यात, हीच माझी अपेक्षा असते. आणि म्हणून आज मी उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे किंवा शिवसेनेचा गट आहे, त्यांनी ज्या आत्तापर्यंत चुका केल्या त्या चुकांचं मी वर्णन करत होतो, विश्लेषण करत होतो. तर आज जर त्यांनी एखादा योग्य आणि शहाणपणाचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी उबाठा शिवसेनेची पाठ थोपटणं हे मला वाटतं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उबाठा शिवसेना यांच्या कौतुकाचा म्हटला तरी हरकत नाही. कारण कसं का असेना त्यांनी एक निर्णय तरी शहाणपणाचा घेतलाय. काल परवाची गोष्ट आहे, वक्फ सुधारणा विधेयक जे लोकसभेत आणलं गेलं, राज्यसभेत आणलं गेलं, ते तसं नवं विधेयक नाहीये. 2024च्या लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आणि भाजपने एक पक्षीय हुकमी बहुमत गमावल्यानंतर अशा स्वरूपाचं विधेयक आणणं, आपलं एकपक्षीय बहुमत नाही हे माहीत असताना अशा प्रकारचं विधेयक आणणं हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी खरोखरच धाडसाचा विषय होता. पण हे दोघे लोक आजच्या राजकारणातले सगळ्यात मोठे धुरंधर आहेत. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा प्रसंगाला सामोरं कसं जायचं आणि निवडणूक किंवा लढाई कशी जिंकायची याविषयी कौशल्य संपादन केलेले असे हे दोन नेते. आणि त्यामुळेच अल्पमत मिळाले, आपलं काय ते बहुमत गमावल्यानंतर त्यांनी हे वक्फसारखं धाडसी विधेयक का आणलं याची सगळ्यांना चिंता वाटत होती. समर्थकांना चिंता वाटत होती आणि विरोधकांना उकळ्या फुटत होत्या की आता याच्यावर नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन चाललेल्या मोदी सरकारची कोंडी होणार. कारण हे दोन पक्ष मुस्लिमांना दुखवू शकत नाही, ते भाजप बरोबर सत्तेचं गणित जमवायला गेले असतील. पण आपला सेक्युलर मुखवटा टिकवण्यासाठी त्यांना मोदी सरकारच्या वक्फ विधेयकाच्या विरोधातच जावं लागेल याची अनेक विश्लेषकांना खात्री होती. मला नव्हतं, मला माहिती होतं. आणि मी सातत्याने सांगत आलो की कितीही काही झालं तरीही नितीश कुमार आणि नायडू यांचं तोंड दुधाने भाजलेलं आहे, ते ताक सुद्धा आता फुंकून पितात. आणि म्हणूनच वक्फ बिलामध्ये इकडे तिकडे काही किरकोळ सुधारणा करून या दोघांच्या पाठिंब्यानेच आपण वक्फ विधेयक संमत करून घेऊ शकतो याची खातरजमा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. म्हणूनच हे विधेयक पहिल्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात आणलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की हे विधेयक मग जेपीसी कडे पाठवलं गेलं. जेपीसी मध्ये त्याच्यावर प्रचंड उहापोह झाला. सर्व पक्षीय सदस्यांची जेपीसी मध्ये सोय लावलेली होती. पण ज्या वेळेला विधेयक लोकसभेत आलं तेव्हा त्यावरील चर्चेत हजर राहावं किंवा मतदान करावं याची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरज भासली नाही. याचं कारण सरळ होतं की कितीही प्रतिकूल परिस्थिती दिसत असेल आणि दाखवली जात असेल तरीही हे विधेयक अमित शहा लीलया पास करून दाखवणार याची खात्री नरेंद्र मोदींना होती. आणि झालं पास.
अर्थात त्यासाठी एनडीए मधून बाहेर पडलेले उद्धव ठाकरे, भाजपचं नवं शत्रुत्व पत्करलेले उद्धव ठाकरे हे वक्तच्या विरोधात जाणार ही सुद्धा सरळ गोष्ट होती आणि त्यांनी करून दाखवलं. म्हणजे ज्या शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरे अचानक सेक्युलर झालेले आहेत मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी, आता त्यांच्यावर अशी परिस्थिती आली आहे की शरद पवारांना आपला सेक्युलर मुखवटा दाखवायची आणि टिकवायची जेवढी गरज वाटत नाही, तितकी तो सेक्युलर मुखवटा फाटणार नाही याची भीती उद्धव ठाकरेंना वाटत असते. म्हणून पदोपदी भाजपला आणि भाजपच्या हिंदुत्वाला शिवीगाळ करण्याची लाचारी आणि अगतिकता उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आलेली आहे. आणि वक्फ विधेयक ही तर त्यासाठी सुवर्ण संधी होती. ते विधेयक जेव्हा मांडलं गेलं लोकसभेमध्ये आणि पुढे जेपीसी कडे पाठवलं गेलं, तेव्हा निवडणुकीनंतर आपले 9 खासदार लोकसभेत असताना सुद्धा त्या विधेयकाचं समर्थन करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची कुठचीही भूमिका घेणं उद्धव ठाकरेंना अशक्य झालं होतं. पण त्या विधेयकाच्या विरोधात गेले नाहीत, म्हणजेच त्यांनी मुस्लिम विरोधी भूमिका घेतली असं सांगत मातोश्रीवर मुस्लिमांचा एक घोळका मोर्चा घेऊन आला होता आणि उद्धव ठाकरे गद्दार आहे अशा घोषणा देत होता. तेव्हा मुस्लिमांना हवा असलेला सेक्युलरिझम म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिमांचं लांगुल चालन, मुस्लिमांचं समर्थन म्हणजे सेक्युलरिझम नाहीये. मुस्लिम कट्टरपंथीय जे आहेत त्यांचा सेक्युलरिझम म्हणजे हिंदूंना दुखावण्यातला सेक्युलरिझम असतो. तुम्ही नुसतं हिंदुत्व सोडून चालत नाही. हिंदूंच्या भावभावना आणि श्रद्धा यांना दुखावलं तरच तुम्ही मुस्लिमांच्या बाजूचे आहात असं कट्टरपंथीय मुस्लिमांना वाटतं. म्हणूनच बहुतांश सेक्युलर पक्षांना मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदूंच्या भावना दुखावणं भाग पडतं. दुर्गा पूजेवर निर्बंध आणण्यापर्यंत ममता दिदींना जायला लागतं. राहुल गांधींना हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी पुढे जावं लागतं. एक एक करत सेक्युलर पक्ष हे एक प्रकारे जिहादी झालेले आहेत. कारण मुस्लिम म्हणजे जिहादी अशी गोष्ट त्यांच्या डोक्यात बसलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांवर लाचार होऊन राहायचं असेल तर त्यांना हिंदूंना दुखावणं भाग आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे आता एक प्रकारे हिंदूंना दुखावण्याच्या, हिंदूंच्या धर्मभावना दुखावणं म्हणजे हिंदुत्व अशा व्याख्येपर्यंत उद्धव ठाकरे येऊन पोहोचलेले आहेत. आणि म्हणूनच तितकी अगतिकता नसलेले शरद पवार हे वक्फ विधेयक आणि त्याच्या चर्चेपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकले, पण उद्धव ठाकरेंना ते शक्य झालेलं नाही. त्यामुळे वक्फचं समर्थन ओवायसी जितकं करत होते त्यापेक्षा अधिक कट्टर समर्थक वक्फ बोर्डाचे हे उद्धव ठाकरे झाले. आणि ते सगळं झाल्यानंतर हळूहळू करत उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की बाबा हे किती झालं तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी हा विषय तडीला घेऊन जाणार यात शंका नाही. पण त्यामुळेच आपण वक्फ विधेयकाच्या विरोधात आणि वक्फ बोर्डाच्या समर्थनात जेवढं बोलू तेवढे हळूहळू करत आपले समर्थक आणि आपले पाठीराखे मतदार आपल्याला सोडून जातील याची जाणीव हळूहळू उद्धव ठाकरेंना होत गेली. आणि म्हणूनच यातून काढता पाय कसा घ्यायचा याचा विचार उद्धव ठाकरे गेले महिनाभर करत होते. आता काल परवा जेव्हा लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे वक्फ विधेयक संमत झालं, म्हणजे वक्फ सुधारणा विधेयक संमत झालं आणि त्यावर राष्ट्रपतींची सुद्धा सही झाली, तेव्हा जे आतापर्यंत सेक्युलर असलेले जिहादी झालेले सेक्युलर पक्ष होते हे आता शेवटचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात जायला निघाले.
संसदेत पास झाला असेल, पण आम्ही तरीही त्याला मांजराने आडवं जावं तसं कोर्टात जाऊन आडवे जाणार ही भूमिका ओवायसींनी घेतली, इतरही काँग्रेस किंवा पक्षांनी घेतली. तेव्हा इंडी अलायन्सचे सदस्य म्हणून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कोर्टामध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला आव्हान देणं आवश्यक होतं, पण तिथे मात्र उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला. हे वक्फ सुधारणा त्याच्यावरचा हलकल्लोळ चालू असताना काल परवा अचानक उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर करून टाकलं की झालं तितकं पुरे झालं, आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. म्हणजे वक्फ हा विषय किंवा वक्फ समर्थन हा विषय उद्धव ठाकरे उबाठा शिवसेना यांच्यासाठी संपला आहे. ही जी संजय राऊत यांनी घोषणा केली, हा माझ्या मते एक शहाणपणाचा निर्णय आहे. गेले जवळजवळ 4-5 वर्ष पदोपदी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आपल्या मतदारांना हाकून कसे लावायचे याच दृष्टीने विचार करत होता, निर्णय घेत होता आणि आपली मतं कमी कशी होतील याच दृष्टीने प्रचार करत होता, वागत होता, कृती करत होता, बोलत होता. त्यापासून एक वेगळी भूमिका आपल्याकडे उरला सुरला जो हिंदू किंवा हिंदुत्ववादी मतदार आहे तो टिकवण्याच्या दृष्टीने उबाठा शिवसेनेने हे पहिलं पाऊल टाकलं की त्यांनी सांगितलं की आता वक्फ हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. ज्यांना कोर्टात जायचं त्यांना जाऊ देत, ज्यांना कोर्टात जाऊन वक्फ टिकवायचंय त्यांनी टिकवू देत, पण उबाठा शिवसेना ही वक्फ सुधारणा विधेयकासाठी आता यापुढे लढणार नाही. संजय राऊत काय बोलले ते समजून घेण्यासारखं आहे की जेवढं शक्य होतं मुस्लिमांचं लांगुल चालन तेवढं आम्ही केलेलं आहे. तेवढ्यासाठी मुस्लिमांनी आम्हाला मतं द्यावीत किंवा न द्यावीत, पण यापुढे आम्ही हिंदू मतं गमावण्याच्या दिशेने एकही पाऊल टाकणार नाही याची घोषणा म्हणजेच संजय राऊतांचं वक्तव्य आहे की तो विषय आमच्यासाठी संपला आहे. सुप्रीम कोर्टात जे व्हायचं ते हो. वक्फ विधेयक जे कोर्टात संसदेत संमत झालंय त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देवो न देवो, त्याची सुनावणी करो न करो, ते विधेयक संमत झालंय, कायदा झालाय, तो कायदा कोर्टाने रद्द करो न करो. उबाठा शिवसेनेला आता यापुढे वक्फ विषयी काडी मात्र आस्था नाही आणि कर्तव्य नाही. आमच्यासाठी तो विषय संपला आहे, ती फाईल बंद झाली आहे. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. शिवसेना उबाठाला पहिल्यांदा जाणीव होते की या सेक्युलर शर्यतीमध्ये आपण इतके पुढे 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 धावत आलोय की आता मागे गेलो नाही तर उरली सुरली उबाठा शिवसेना सुद्धा शिल्लक राहणार नाही, कारण आपला पाया हिंदुत्व मानणाऱ्या मतदाराचा आहे. मुस्लिम मतदार आपल्याबरोबर राहील न राहील, पण मोठा पाया आपला मोठा पाया हा हिंदुत्वाचा होता, हिंदुत्व मतदाराचा होता, तो आपण विधानसभेत गमावलेला आहे. लोकसभेत मुस्लिमांच्या मदतीमुळे 9 खासदार निवडून आणणारी उबाठा शिवसेना विधानसभा येता येता अवघ्या 20 आमदारांपर्यंत अडकून पडली. मित्रांनो, 9 खासदार याचा अर्थ कळतो? 9 खासदार म्हणजे काय? आपल्याकडे 1 लोकसभा म्हणजे 6 विधानसभा असतात, तेव्हा उबाठाचे 9 खासदार असतील, 9×54 म्हणजे कमीत कमी 55-56 आमदार उबाठा शिवसेनेचे यायला पाहिजे होते. ते आले एकनाथ शिंदेचे, आणि उबाठा शिवसेनेचे आमदार घटले. याचं एकमेव कारण असं की मोठ्या प्रमाणावर उबाठा शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे शिफ्ट झाला.
त्यामुळे आपल्याला मिळू शकणारे 56 आमदार होते किंवा 54 आमदार होते, ते आपण वक्फ वगैरेच्या समर्थनामुळे गमावले. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कळलेली आहे, पण दाखवण्यासाठी त्यांना वक्फच्या विरोध काय त्या वक्फ विधेयकाच्या विरोधात उभं टाकावं लागलं. पण आणखीन पाठपुरावा केला तरी काही फरक पडणार नाही. वक्फ कायदा संमत झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने राहू दिला तर तो राहणार आहे. त्यामुळे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात म्हणून मुस्लिमांच्या बाजूने बोलत राहायचं, पण हिंदू दुखावला जाणार नाही या दृष्टीने प्रयास करायची ही सुरुवात उद्धव ठाकरेंनी केलेली दिसते. हिंदुत्वासाठी भाजपबरोबर जाण्याची गरज नाहीये. यापूर्वी भाजपपेक्षाही काँग्रेसला अधिक जागा मिळत होत्या, पण भाजपने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि हळूहळू करत याच प्रकारे काँग्रेस पक्ष भाजपचा विरोध करता करता हिंदूंच्या विरोधात उभा राहत गेला आणि नामशेष होत गेला. काँग्रेसचं नुकसान भाजपने नाही केले, काँग्रेसने स्वतःचं नुकसान केलं. फक्त मुस्लिम मतांवर काँग्रेस जिंकत नव्हती, मोठ्या प्रमाणावर हिंदू मतं मिळत होती. त्याच्यामध्ये पारडं खाली जाण्यासाठी आवश्यक असलेलं वजन हे मुस्लिम मतांचं पडत होती, म्हणून काँग्रेसला मुस्लिम मतांची किंमत होती, गरज होती. पण ती मतं मिळवण्यासाठी हळूहळू करत आपल्या पाड्यातली हिंदू मतं हाकलून नेण्याचा मूर्खपणा काँग्रेस करत गेली आणि त्यातून काँग्रेस आज जवळजवळ नामशेष व्हायला आलेली आहे. राजकारणात हा धडा घ्यायचा असतो. 2014 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर चिंतन करून अभ्यास करून त्या निकालाचा अर्थ लावण्यासाठी नेमलेल्या अँथनी समितीने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लोकांना, प्रामुख्याने हिंदू मतदाराला, काँग्रेस हा आता मुस्लिमांचा पक्ष वाटायला लागलाय आणि म्हणूनच मुस्लिम मतदार हळूहळू करत काँग्रेसकडून दुरावत चाललेला आहे. त्याचाच प्रतिबिंब 2014च्या लोकसभा निवडणुकीत पडलं. तो मतदार परत मिळवला पाहिजे म्हणून राहुल गांधी अगदी जनेऊधारी वगैरे झाले. पण सांगायचा मुद्दा असा की हळूहळू करत तेच महाराष्ट्रापुरतं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी केलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपासून एक मोठा गड बाजूला पडला, ज्याला शिंदेची शिवसेना म्हणतात. जी अधिकृत शिवसेना आहे ती अधिकृत शिवसेना हा एकनाथ शिंदेचा करिश्मा नाही, तर बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी पक्षाचाच करिश्मा आहे. जर एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा पाठपुरावा करत असतील आणि उद्धव ठाकरे हिंदुत्व लाथाडत असतील, तर बाळासाहेबांनी प्रभावित केलेला हिंदू मतदार हा एकनाथ शिंदेकडे गेला आणि उद्धव ठाकरेंपासून दुरावला. त्याचं प्रतिबिंब आपल्याला विधानसभा निवडणुकीत पडलेलं दिसतं. 56-57 खासदार एकनाथ शिंदे यांचे आले आमदार आणि उद्धव ठाकरे मुस्लिम मतांच्या इतके आहारी गेले की हिंदू मतं लाथाडली. त्याचा दुष्परिणाम त्यांना विधानसभेच्या निकालामध्ये दिसला. मित्रांनो, मुद्दा एकच आहे की वक्फच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरे त्या मुस्लिम मतांना चुचकारत बसले. पण आपण फार पुढे गेलोय याची जाणीव झाल्यानंतर आता ती फाईल बंद झालेली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाचा विषय आमच्यासाठी संपला आहे असं जेव्हा संजय राऊत म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ सरळ आहे. ही उबाठा शिवसेनेला थोडं थोडं शहाणपण सुचायला लागलेलं आहे. मुस्लिम मतं आपल्याला हवीत, भाजपलाही हवीत, पण भाजपला मुस्लिम मतं हवीत म्हणून हिंदू मतं दुखवायची नाहीत या मर्यादेत भाजप राहतो. उद्धव ठाकरे यांनी अतिरेक केला तो केला की हिंदू दुखावला चालेल, पण मुस्लिमांचं चुचकारायचं आणि मुस्लिमांची मतं मिळायची यासाठी उद्धव ठाकरे फरफटत गेले.
त्यांनी स्वतःची काँग्रेस करून घेतली. अशा परिस्थितीमध्ये जर यापुढे वक्फचं समर्थन करून हिंदू मतं दुखावणार नाही या निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आला असेल तर तो राजकीय शहाणपणा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचा असलेला मतदार जो आहे तो टिकवण्यासाठी वक्फ हा विषय संपला आहे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असेल तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. मुस्लिमांचं लांगुलचालन करायची गरज नाहीये आणि त्यापेक्षा मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावण्याची तर बिलकुल गरज नाहीये. भाजप तो समतोल साधते आणि उद्धव ठाकरे तिथेच तोल गेल्यासारखे वागले. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. ती किंमत गेली 15-20 वर्षामध्ये काँग्रेस हळूहळू मोजत आली आणि त्यामुळे वक्फ हा विषय आमच्यासाठी संपला आहे असं जर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणत असतील ते सुप्रीम कोर्टात जे काय व्हायचं ते होईल. पण उबाठा शिवसेनेसाठी वक्फ हा विषय संपला आहे अशी जर भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली असेल तर तो त्यांचा राजकीय शहाणपणा आहे. आपल्याकडे असलेली हिंदू मतं टिकवण्याच्या दृष्टीने टाकलेलं ते एक पहिलं पाऊल असेल तर त्यासाठी त्यांची पाठ थोपटणं आवश्यक आहे असं मला वाटलं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.